आणि आता पाहूयात सविस्तर महामुंबई। अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि या प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या श्रीजांच्या आईला आरोपी बनवण्याची मागणी तुनिशाच्या आईने केलेली आहे। तुनिशाच्या आईने या संदर्भात पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये तुनिशाच्या आईने गंभीर आरोप केलेले आहेत। श्रीजांच्या आईकडून तुनिशाला औषधं देण्यात येत होती आणि त्यामुळे तुनिशाचं मानसिक संतुलन बिघडलं असा आरोप तुनिशाच्या आईने केलेला आहे। तसंच तुनिशाच्या खात्यामधून गेल्या 3 महिन्यात 3.5 लाख रुपये काढल्याचा आरोपही तुनिशाच्या आईने केलेला आहे आणि या प्रकरणी चौकशी करण्याची मागणीही तुनिशाच्या आईने केलेली आहे। दरम्यान या प्रकरणी आरोपी श्रीजांच्या पोलीस कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे। तुनिशाला औषधं दिली जात होती, तुनिशाचं मानसिक संतुलन बिघडलं होतं। श्रीजांच्या आईला आरोपी बनवा, तुनिशाच्या आईची मागणी। तुनिशाच्या आत्महत्येनंतर तुनिशाची आई वनिता शर्मा आणि आरोपी श्रीजांच्या कुटुंबियांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या। त्यातच आता तुनिशाच्या आईने गंभीर आरोप केले। वनिता शर्मा यांनी श्रीजांच्या आईची चौकशी करण्याची मागणी केली। या संदर्भात त्यांनी वसई विरार पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय। या पत्रात वनिता शर्मा यांनी धक्कादायक आरोप केले। श्रीजांची आई तुनिशाला औषधं देत होती, औषधांमुळे तुनिशाचं मानसिक संतुलन बिघडलं, यामुळे तुनिशाच्या वागण्यात बदल झाला। आत्महत्येच्या 3 महिन्याआधी तुनिशाचा श्रीजांच्या आईसोबत सहवास वाढला होता। तुनिशा श्रीजांच्या आईसोबत जास्त वेळ राहायची। श्रीजांच्या आईने गेल्या 3 महिन्यात तुनिशाच्या बँक खात्यातून 3.5 लाख रुपये काढले। तसंच तुनिशाला मी पैसे देत नव्हते हे आरोप खोटे। तुनिशाच्या खात्यातून पैसे का काढले याची चौकशी व्हावी। या आरोपांवर श्रीजांच्या कुटुंबियांनी पलटवार केला। या प्रकरणी तुनिशाच्या आईची चौकशी व्हावी अशी उलट मागणी त्यांनी केली आहे। वो दवाई उनकी माताजी ने दी थी, तुनिशा को दवा देने वाली तुनिशा की मॉम को जो दवा और डॉक्टर रिकमेंड करने वाली श्रीजान की माँ थी। तो जब ये सिद्ध हो उनके आर्ग्यूमेंट्स में हुआ है तो मेरे हिसाब से ये कॉन्स्पिरेसी है। जितना मुझे लॉ मालूम है ये अंडर 120 भी कॉन्स्पिरेसी में आता है, तो इसकी भी जांच होनी जरूरी है। तो यही रिक्वेस्ट हमने सीपी साहब से की है कि इनकी माताजी की भी इंक्वायरी की जाए, इनके स्टेटमेंट रिकॉर्ड किए जाए। धर्मांतरासाठी दबाव, रिलेशनशिप मध्ये असतानाही दुसरा अफेअर अशा आरोपांमुळे तुनिशा आत्महत्येचं गूढ वाढलं। आता तुनिशाच्या आईच्या आरोपांमुळे या प्रकरणाचा गुंता वाढलाय। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई। चित्रा वाघ आणि उर्फी जावेद मधला वाद हा आता राज्य महिला आयोगामध्ये पोहोचलेला आहे। उर्फी जावेदने राज्य महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये चित्रा वाघ यांची तक्रार केलेली आहे। चित्रा वाघांकडून हल्ला होण्याची भीती उर्फीने व्यक्त केलेली आहे, तर फॅशनच्या नावाखाली नंगानाच खपवून घेणार नाही असा थेट इशारा चित्रा वाघ यांनी दिलाय। वाद अखेर महिला आयोगात। उर्फीने केली चित्रा वाघांची तक्रार। चित्रा वाघ विरोधाच्या भूमिकेवर ठाम। अशा पद्धतीने उघडं नागडं तुम्ही फिराल तर ते आम्हाला चालणार नाही। नंगानाच थांबणार की सुरूच राहणार? उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। उर्फी जावेदनं राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन तिची कैफियत मांडली। चित्रा वाघ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अभिनेत्री उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता असल्याची तक्रार ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी राज्य महिला आयोगाकडे केली होती। ही तक्रार ऑनलाईन स्वरूपात दाखल करण्यात आली होती। धमकी दिल्याप्रकरणी महिला आयोगानं चित्रा वाघ यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती। चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला दिसेल तिथे थोबाड फोडण्यात येईल अशी धमकी दिली होती आणि त्यानंतर दोघींमधला वाद चांगलाच पेटला। उन्होंने ये जो धमकी दिया था, ये उसका मुंह तोड़ दूंगी बोला था कि पब्लिक में उनके महिला कार्यकर्ताओं को लेके बोला था। उनका स्टेटमेंट देखकर और भी लोग उसके लिए प्रवृत्त हुए होंगे। तो अगर ऐसा कोई घटना होती है तो धारा 153A और B के तहत, भारतीय दंड विधान के तहत उनके ऊपर वो अपराध बनता है। उर्फी जावेदनं तक्रार केल्यानंतरही चित्रा वाघ त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। धर्माला नव्हे तर विकृतीला विरोध असल्याचं चित्रा वाघ यांनी पुन्हा निक्षून सांगितलं। सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून येणं खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला। इथं तर धर्माचा विषयच नाहीये, इथं विषय विकृतीचा आहे। ती कुठल्या धर्माची आहे महत्त्वाचं नाही।
ती कोण व्यक्ती हे महत्वाचं नाही, तिचा आपला विरोध ना तिला आहे ना तिच्या धर्माला आहे. पण सार्वजनिक ठिकाणी दिवसा रस्त्यावरती अशा पद्धतीने उघडं नागडं तुम्ही फिराल तर ते आम्हाला चालणार नाही, आम्ही ते चालू देणार नाही. उर्फी जावेदच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे आलेत. त्यांचाही चित्रा वाघ यांनी समाचार घेतला. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून कपडेच घालायचे नाही की काय, यावरती विरोधकांचं काय मत आहे असा सवालच त्यांनी उपस्थित केला. हा विषय राजकारणाचा आहे, हा समाज स्वास्थ्याचा विषय आहे. तुम्हाला मान्य आहे का हा नंगा नाच? व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अंगावर कपडे घालायचे नाही आणि म्हणतात त्यांनी कपडे काय घालायचे काय नाही घालायचे हे ज्याचं त्याचं ठरवावं, पण त्याच्यासाठी आधी कपडे तर घाला बायांनो. तोकड्या कपड्यांवरून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आता राजकीय वळणावरती पोहोचलाय. आता कोण कोणावर कधी कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि कारवाईनंतर वाद शमण्याऐवजी अधिकच चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महापालिकेमध्ये 400 किलोमीटर रस्त्यांसाठी सुमारे 6,000 कोटींच्या टेंडरची धूळफेक झाल्याचा घणाघाती आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील आदित्य ठाकरेंनी केली. मुंबईमध्ये अंतर्गत 400 किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 3 वर्षात 6,000 कोटींची कंत्राट काढणं अपेक्षित होतं. ती एका वर्षासाठी काढण्यात आली, पण या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर ही टेंडर रद्द करण्यात आलेली आहेत असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला. दरम्यान राज्यामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून मोगलाई सुरू असल्याची टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे. तर दुसरीकडे स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके असा खोचक टोलाही आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीसांना लगावलाय. त्या रस्त्यांचं काँक्रिटीकरणचं टेंडर काढलं गेलं आहे. 6,080 कोटी एवढं मोठं हे टेंडर आहे आणि हे टेंडर काढत असताना काही ठळक गोष्टी मी आपल्या समोर आणतो. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत काम करण्याचा जो फेअर सीझन असतो तो 1 ऑक्टोबर ते 31 मे असतो. म्हणजे 1 ऑक्टोबरला जी कामं पावसाळ्यानंतर सुरू होतात ती साधारणपणे 31 मे पावसाळ्याच्या आधी ही बंद झाली पाहिजेत, ज्याला आपण रोड्स क्लोज बोलतो किंवा कामं क्लोज करणं बोलतो, ती झाली पाहिजेत. जर हे काम आत्ता जर वर्क ऑर्डर दिली साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ह्यांनी जर कामं सुरू केली ती होतील की नाही अजूनही कोणाला माहिती नाही. कारण 400 किलोमीटर तुम्ही अंदाज घ्या, लक्षात घ्या की किती मोठं काम यांनी हाती घेतलं. मुंबईचं बोलायचं झालं तर मुंबईला हे ATM म्हणून वापरतात आणि प्रॉब्लेम तिथेच होतो की हे सगळे लोक कोणालाही मुंबईचे आवडणे, मुंबई आवडत नाही कोणाला, पण मुंबईत लूटमार करायची हे त्यांचं ध्येय आहे. आपण बघा मंत्रिमंडळात देखील मुंबईवर प्रेम असणारं कोणी नाही. स्क्वेअर फूट हे ओळखणारे लोक आहेत पण मुंबईचं इंच ओळखणारे लोक नाही आहेत. आदित्य ठाकरेंनी सरकारवरती केलेल्या आरोपांवरती भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आदित्य ठाकरेंचा टक्केवारीचा अभ्यास चांगला आहे अशी खोचक टीका दरेकरांनी यावेळी केली. तसंच BMCमध्ये कंत्राटं कुणाची होती असा उलट सवालही दरेकरांनी आदित्य ठाकरेंना विचारला. आदित्य ठाकरेंनी मुंबईमधील रस्त्यांच्या कामामध्ये 6,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. त्यावर प्रवीण दरेकरांनी खडेबोल सुनावले. गणित काय होतं हे त्यांनी आज नीट मांडलं. खरं म्हणजे बिलो जाऊन कामाचा दर्जा राखला जात नव्हता, परंतु यांना मुंबईकरांच्या कामाच्या दर्जा संदर्भात काही देणं घेणं नव्हतं. टक्केवारीचं कॅल्क्युलेशन महत्वाचं होतं. एका बाजूला सांगतात नॅशनल कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत, मग आपल्या पोटात का दुखतं? उत्तम कंपन्या आणून टाइम बाउंड पिरियडमध्ये जर काम होणार असेल तर आपण क्षमतेवर शंका कशासाठी घेताय? मुंबईमध्ये धावती लोकल पकडणं एका शिक्षिकेच्या जीवावरती बेतलंय. मुंबईतील मालाडकडे जाण्यासाठी ही शिक्षिका कांदिवली रेल्वे स्थानकामध्ये पोहोचली आणि त्याच वेळी या शिक्षिकेनं लोकल पकडली. मात्र अचानकपणे लोकल सुरू झाल्यानं शिक्षिकेचा तोल गेला. प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये गेली आणि त्यावेळी प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी शिक्षिकेला बाहेर खेचलं. यात ही शिक्षिका गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान या शिक्षिकेचा मृत्यू झालाय.
अवघ्या काही दिवसांवरती मकर संक्रांत आल्यानं त्यानिमित्त लागणाऱ्या वस्तू साहित्यांनी बाजारपेठा सजलेल्या आहेत. मकर संक्रांती आणि हलव्याचे दागिने असं समीकरण आहे आणि त्यामुळे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हलव्याचे दागिने पाहायला मिळतात. मकर संक्रांतीचा सण आहे आणि त्यासाठी सगळ्या बाजारपेठा ज्या आहेत त्या फुललेल्या आहेत. मी सध्या मुंबईच्या दादर परिसरात आहे आणि या परिसरामध्ये जी मराठमोळी दुकानं आहेत, जिथं मराठी सगळ्या सणवारांचं सामान मिळतं, अशा दुकानांमध्ये हलव्याचे दागिने सुद्धा आले. दुकानदार आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मला सांगा, आपल्याकडे खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे हलव्याचे दागिने आहेत. ट्रेंड बदलत जातो आहे, वेगवेगळे म्हणजे अगदी सगळा साज आहे याच्यामध्ये, मंगळसूत्रापासून. काय दर आहेत आणि प्रतिसाद कसा आहे लोकांचा? लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि आपल्याकडे सगळ्या प्रकारचे दागिने आहेत. सेटही आहेत आणि शिवाय सुटे दागिनेही आहेत. सुट्यांमध्ये 90 रुपयापासून ते रेंज चालू होते पूर्ण. लहान वस्तू सुट्या पाहिजे असेल तर ज्यांना काही कमी दागिने घालायचे असतात ते सुटे वस्तू घेऊ शकतात. ज्यांना जास्त एकत्र पाहिजेत त्यांच्यासाठी सेट्स आहेत. शिवाय सुट्या दागिन्यांमध्ये आपल्याकडे कानातलं, गळ्यातलं, मंगळसूत्र, बांगड्या, मोहनमाळ, शाहीहार, कंबरपट्टा, बाजूबंद या सगळ्या सुट्या वस्तू सुद्धा अवेलेबल आहेत. मकर संक्रांतीच्या या सणासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण उत्सुक झालेला आहे. कुणाला पतंग उडवायची आहे, कुणाला काळे कपडे घालायचे आहेत, तर कुणाला बोरनान आणि मकर संक्रांतीचा पहिला जो सण आहे तो साजरा करायचा आणि त्यासाठीची सगळी तयारी आणि लागणाऱ्या वस्तू या दादरच्या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे तरुण पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईमधील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 2 वर्षात मियावाकी वन उभारण्याचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केलेला आहे. 2 वर्षात 4 लाख झाडं मियावाकी पद्धतीनं मुंबईमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेली आहेत. मात्र मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत उद्यान विभागाला मुंबईमध्ये आणखी 1 लाख झाडं मियावाकी पद्धतीनं लावण्याचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी 50,000 झाडं लावण्यात आलेली असून आणखी 50,000 झाडं लावण्यासाठी 16 ठिकाणी मियावाकी वन विकसित करण्यात येणार आहेत. नेमकं मियावाकीचा उद्देश काय आहे आणि मियावाकी म्हणजे असतं तरी काय, हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहे जितेंद्र परदेशी सर, गार्डन सुपरिटेंडंट आहेत ते मुंबई महानगरपालिकेचे. त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपल्या मागच्याच बाजूला मियावाकीचं वन आहे, पण हे जिजामाता उद्यान मधलं आहे. साधारणतः एकूण मियावाकी म्हणजे काय आणि आता जेव्हा रहिवाशी इमारती जेवढ्या मोठ्या आकाराच्या असतील त्यांना जर कंपल्सरी केलं तर तिथे कशा पद्धतीनं केलं जाणार आहे? सर्वच्या सर्व ही देशी प्रजातीची झाडं आपण लावतो. देशी प्रजातींची झाडं आपल्या मुंबईत वाढावी म्हणून हा एक केलेला प्रयत्न आहे. मुंबई महापालिका निसर्ग संवर्धनासाठी जे काही उपलब्ध वेगवेगळे मार्ग आहेत त्यात ती अवलंबत असते. याच्यात आम्ही पहिले स्पेस बिलो फ्लावरमध्ये ग्रीनरी वाढवली, त्याच्यानंतर व्हर्टिकल गार्डन, टेरेस गार्डन, असं क्रमाक्रमाने आता मुंबई महापालिका ही जिथे 10,000 स्क्वेअर मीटरपेक्षा मोठा लेआउट असेल त्या ओपन स्पेसच्या 500 मीटरमध्ये, जवळपास 500 मीटरमध्ये मियावाकी उद्यान करावं असं माननीय आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनी आदेश दिलेले आहेत. मियावाकीचा फायदा काय होतो? मियावाकीचा फायदा म्हणजे स्थानिक प्रजातींची संख्या वाढते, आपल्याला लवकरात लवकर चांगलं जंगल मिळतं आणि आता याच्यापुढे 10,000 स्क्वेअर मीटरच्या मध्ये जी सोसायटी असेल त्यांचं आपलं एक स्वतःचं उद्यान असेल, त्यांचं स्वतःचं एक जंगल असेल जिथे त्यांना पूर्ण बायोडायव्हर्सिटी डेव्हलप झालेली अनुभवता येईल. छोटी ऑक्सिजनची लंग्स उभी राहतील मुंबईमध्ये आणि त्याचं विकेंद्रीकरण होईल. त्यासाठी तुम्हाला सेपरेट उद्यानात जायची गरज राहणार नाही. असं साधारण मियावाकी करण्यासाठीचा खर्च किती येतो? फक्त इनिशियलच खर्च लागतो. याला मेंटेनन्स कॉस्ट 0 आहे. याला मेंटेनन्सची गरज नाही. एकदा याच्यात लँड प्रिपरेशन आलं, सॉइल सिलेक्शन आलं आणि त्याच्यानंतर झाडांचं सिलेक्शन झालं, त्यासाठीच पहिल्यांदा खर्च होतो. त्याच्यानंतर याला कोणताही मेंटेनन्स खर्च नाही, याच्यात कोणतंही केमिकलचं ॲप्लिकेशन नाही. हे सर्वतः नैसर्गिक आहे. म्हणजे तरुण पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भिवंडी शहरामधील उद्यानावरती महापालिकेकडून लाखो रुपयांचा खर्च केला जातो, मात्र फक्त तो केवळ कागदावरच असल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये. महापालिकेपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या उद्यानांची अक्षरशः दुरवस्था झालेली आहे. भिवंडीच्या कामतघरमधील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची ही दुरावस्था झाली आहे. उद्यानात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. उद्यान म्हटलं की लहान मुलांसाठी खेळणी ही ओघानं आलीच, पण इथं लहान मुलांसाठी कोणतीही खेळणी नाही. इथल्या शौचालयातही
तेच चित्र पाहायला मिळतं. उद्यानालगत असलेली संरक्षक भिंत कोसळल्यामुळे शेजारी लहान मुलांसाठी ते धोकादायक बनलं, कारण या उद्यानालगत तलाव आहे. झूला रनिंग ये सब चाहिए, कहीं लग गया तो बहुत अच्छा है, गार्डन भी अच्छा होगा. अभी कैसा पूरा कचरा बिछा है और दीवार देखो, ये सब साफ होने चाहिए. देखो कांच भी चड्डी विड्डी सब क्या है, पूरा सब इधर सब दारू भी पीते और पूरा देखो सीसी में फोड़ के कचरा हम लोग को पाय में धसता है. भिवंडीमधील केवळ छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुरावस्था झाली असं नाही, तर मौलाना आझाद उद्यानाची देखील तशीच अवस्था आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर हे उद्यान आहे, मात्र इथेही स्वच्छतेचा अभाव आहे आणि यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचं पाहायला मिळतं. महानगरपालिका एक प्रकारे झोपली गेलेली आहे. आता तुम्ही बघतच असाल पूर्ण उद्यानाच्या भिंती कोसळलेल्या आहेत. ह्या कोसळलेल्या भिंतीवरून कधी मुलं देखील तळावामध्ये पडू शकतात. याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. जर हे त्वरित बंद झालं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानाचं नाव जर खराब होत असेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. या दोन्ही उद्यानांच्या दुरावस्थेकडे भिवंडी महानगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच उद्यानात रात्रीच्या वेळी नशेबाजांचा वावर असतो. ही उद्यानं दारुड्यांचा अड्डा बनली आहे. भिवंडी शहरात एकूण 26 उद्यानं असून त्यापैकी बहुसंख्य उद्यानांची दुरावस्था झाली आहे. खरं तर महापालिकेकडून उद्यानांवर दरवर्षी लाखोंचा खर्च केला जातो, मात्र तो कागदावरच असल्याचं यावरून पाहायला मिळतंय. रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. तर मुंबई आणि उपनगरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर स्वागत. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मुरबाडमध्ये दाखल झाले. तब्बल 3 वर्षांनंतर ही यात्रा सुरू झाल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. ही गर्दी आहे 200 वर्षांची परंपरा असलेल्या मुरबाडच्या म्हसा यात्रेतली. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा यात्रा भरल्यानं 3 ते 3.5 लाख भाविक यात्रेसाठी मुरबाडमध्ये दाखल झालेत. त्यामुळे यात्रेत लाखोंची उलाढाल पाहायला मिळते. त्यांच्यासाठी आपण लाईन बारीमध्ये जे लाईन ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाला देवळात गाभारामध्ये आल्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेऊन त्यांना व्यवस्थित बाहेर गाभाऱ्यातनं काढण्यात येते आणि याच्यामध्ये पोलिसांचा आणि ट्रस्टीचा फार मोठा सहकार्य आहे. पौष पौर्णिमा आली की मुरबाड तालुक्याला वेध लागतं म्हसा यात्रेचं. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात्रेत भरणारा बैलांचा बाजार. अनेक जनावरं या यात्रेत विक्रीसाठी आणली जातात. पशु विक्रीसाठी किंवा बैल विक्रीसाठी खरेदी जाते. महाराष्ट्र शासनाने आता ते बैलगाडा शर्यत या परवानगी दिल्यानंतर तर फारच मोठा पशु बैलांचा असा बाजार मी पाहिला आणि जवळजवळ 20 वर्षापासून मी या म्हशीच्या जत्रेला येतो. सूप झाले आणि मोठे मोठे टोपले झाले, कोयते झाले, म्हणजे पारंपरिक वस्तू या खरेदी करण्यासाठी आम्ही म्हशीच्या जत्रेला येतो. करमणुकीचे खेळ, आकाश पाळणे, खाऊ खेळणीची दुकानं यांची रेलचेलही यात्रेत बघायला मिळते. त्यामुळे शहरातील गर्दीपासून दूर भरणाऱ्या या यात्रेत एक वेगळाच आनंद मिळतो. सुनील घरत, न्यूज 18 लोकमत, मुरबाड. वेळ झाली आणखी एका ब्रेकची.